तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज खूपच जास्त अर्णव ईश्वरीची नोकझोक पाहायला मिळते. नेमकं काय काय घडलं या भागामध्ये तेच आपण पाहणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की अर्णवने ना फोन केलेला असतो. अर्णव जेव्हा फोन करतो तेव्हा तो वल्लरीला म्हणत असतो की मला ना जरा तुझ्याशी बोलायचं होतं, म्हणजे एका वेगळ्याच विषयासाठी मी तुला फोन केला होता. मग तेव्हाच थोडी घाबरलेली असते वल्लरी विचार करते की अर्णवचं आता माझ्याकडे काय काम आहे. मग आता अर्णव तिला म्हणत असतो की बघ, माझं ना तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे, ते म्हणजे ना जरा तुझी काळजी वाटते. कारण मी रूममध्ये आलो होतो. रूममध्ये आल्यानंतर ना मी काही गोष्टी वेगळ्या पाहिल्या. म्हणजेच ना तुझ्या रूममध्ये रक्त दिसत होतं. आणि मग हे सगळं कसं काय, हेही आता विचारलं जातं. मग तेव्हाच ना लरी म्हणत असते की ते काय झालं ना, मला अचानकपणे माझ्या मैत्रिणीचा कॉल आला. माझ्या मैत्रिणीचा जेव्हा मला फोन आला ना, तेव्हा मी ना सगळ्याच गोष्टी विसरून गेले. हातामध्ये काचेचा ग्लास होता. तो काचेचा ग्लास खाली पडला आणि फुटला आणि त्याच्यावरच माझा पाय पडला आणि मग माझ्या पायातनं रक्त आलं आणि त्यानंतर ना हे सगळं काही झालं, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे अर्णव म्हणत असतो की काय गं मामी, थोडं लक्ष द्यायचं ना या सगळ्या गोष्टींकडे, असं बोलून तो आता काळजी घेत असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की कसाबसा तिने फोन ठेवलेला असतो आणि ती म्हणत असते की आताच्या वेळेला तर मी कसं तरी सांगून टाकले, पण काय झालं असतं बापरे, असाही विचार ना आता ती करत असते. ती म्हणत असते की बरं झालं मला काहीतरी ऐनवेळेला सुचलं, नाहीतर काय झालं असतं माझं, असाही विचार ना आता ती करू लागलेली असते. तेच आता ती म्हणत असते की कसं ना ही लोक एवढ्या एवढ्याशा गोष्टी बघतात. बरं झालं वाचली, नाही तर मग ह्यांना कळलं असतं ना की ते रक्त रमाकांतचं आहे तर माझं काही खरंच नव्हतं. दुसरीकडे आता सुलक्षणा जी आहे ना, ती मात्र थोडासा विचार करत असते आणि तिने ना त्या मुद्दामून देवसरेला बोलवून घेतलेलं असतं. देवसरे जसा तिथे येतो ना, तसं देवसरेवर आता ती चिडचिड करू लागते. देवसरे म्हणत असतो की काय झालं मॅडम, इतक्या रात्री कसं काय बोलवून घेतलं, इतक्या रात्री ना गप्पा मारायला बोलवून घेतलंय तुला, मला काही बाकी दुसरी कामं नाही आहेत ना, मग म्हटलं तुम्हाला जरा बोलावं, गप्पा माराव्या म्हणून तुम्हाला बोलवून घेतले. असंही काहीसं इथे असणारी सौदामिनी मुद्दामूनच ना या देवसरेला बोलत असते. देवसरेवर ती चिडलेली असते हे देवसरेला कळतं. देवसरेला ती आता म्हणत असते की तुम्ही कधी करणार आहात काम माझं सांगा ना, म्हणजे मी इतके दिवस बघते तुमचं, तुम्हाला एवढे पैसे देऊन मी मॅनेज केले, त्याचा काय उपयोग आहे, सगळे पैसे माझे वाया जातात. तुम्हाला मी म्हटलं होतं की काही झालं तरी अर्णव ईश्वरी ही स्पर्धा जिंकायला नको. आणि आता त्यांच्या बोलण्यावरना, त्यांच्या या सगळ्यावरना आता एवढं तर मला दिसतंय की ती लोक ही स्पर्धा जिंकणार आहेत ते. आणि म्हणूनच मी तुम्हाला विचारते की तुमचं हे चाललंय तरी काय, ते मला समजेल का. म्हणजे आधी मी विचारही केला नव्हता की ह्या सगळ्या काही गोष्टी अशा होतील, एवढे अडथळे निर्माण केले, पण त्या अडथळ्यातून सुद्धा मार्ग काढत ते दोघंही जण जिंकले आहेत. तेव्हाच ना देवसरे म्हणत असतात की मी तरी काय करू, कारण ते जसं काम करतायत त्यानुसारच तर त्यांना परीक्षक जे आहेत ते मार्क्स देत आहेत. मग आपण या सगळ्यामध्ये काहीच करू शकत नाही आहे, असंही आता देवसरे बोलत असतो. तेव्हाच ना सौदामिनी त्याच्यावर चिडते आणि सौदामिनी म्हणते मला तुमच्याकडनं या उत्तराची अशी अपेक्षा नाही आहे, मी तुमच्याकडनं अपेक्षा करते की तुम्ही बोलायला पाहिजे की हो मी काहीतरी करतो, तुम्ही परीक्षकांना पण मॅनेज करायला पाहिजे का, तुम्हाला मी पैसे देते तर तुम्ही या गोष्टी मॅनेज करू शकत नाही का, असं देखील सौदामिनी रागारागात देवसरेला बोलत असते. देवसरे मात्र आता खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो. त्याला आता काही गोष्टी कळतच नसतात की काय बोलावं आणि काय नाही ते, त्यामुळेच ना टेन्शन आलेलं असतं. तेच आता दुसरीकडे इकडे जी ईश्वरी आहे ना, ती आता आपल्या रूममध्ये असते आणि ईश्वरीची रूममध्ये असते ना, तेव्हा ती आपल्या आईच्याच म्हणजे सासूच्या फोटोशी घेऊन बोलत असते. ती म्हणत असते की आज आई एवढं सगळं काही छान घडतंय ना, तेव्हा ना तुम्ही असायला हव्या होतात. जर तुम्ही असला असतात ना तर तुम्हाला ना तुमच्या मुलाचा ना खरंच खूप जास्त अभिमान वाटला असता, कारण तुमचा मुलगा ना तुमचं नाव खूप जास्त मोठं करतोय, असं देखील आता इकडे ईश्वरी जी आहे ती फोटोशी बघून बोलत असते. तेवढ्यातच रूममध्ये आता अर्णव आलेला असतो आणि अर्णव हे सगळं काही बघतो. अर्णवलाही कळतं की ईश्वरी आपल्या आईसोबत बोलत आहे. ईश्वरी आता तो फोटो घेऊन बोलायचा प्रयत्न करत असते. ईश्वरी म्हणत असते की आई खरंच ना
आज आम्हाला वाटत होतं की सगळंच काही हातातनं गेलं, पण तुमच्या मुलाने ना खरंच करून दाखवलं. मलासुद्धा वाटलं नव्हतं की एवढं सगळं काही हे गोष्ट करतील, पण ह्यांनी ना तुमचं नाव कधीही खाली पडणार नाही याची तर शपथच घेतली आहे. कारण काही झालं ना तरीसुद्धा मी बघते ना तुमच्यासाठी ना हे काही म्हणजे काही करायला तयार असतात. अगदीच ना हे तसंच झालेलं आहे असंही आता म्हटलं जात असतं. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना तेव्हा अर्णव ना ईश्वरीच्या जवळ येतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की मी ज्या गोष्टी ठरवतो ना त्या गोष्टी काही झाल्या ना तरी मला करायच्याच असतात आणि त्या करण्यासाठी ना मी काहीसुद्धा करू शकतो असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना दुसरीकडे आता अर्णवही आपल्या आईच्या फोटोशी घेऊन बोलत असतो आणि तोही आता बोलत असतो की हो, मी सुद्धा विचार करत होतो की आज जर आई आली असती ना तर खरंच ना किती छान झालं असतं, पण आईची जी इच्छा आहे ना ती मी पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा तो ह्या सगळ्या काही गोष्टी बोलतो ना तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णवच्या बाजूलाच उभी असते. दोघंही जण आता आईच्या फोटोकडे बघून ना गप्पा मारत असतात आणि जेव्हा दोघंही जण गप्पा मारतात ना तेव्हा मात्र आता इकडे दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अर्णवही आईच्या फोटोसोबत आता बोलत असतो. त्यालाही छान वाटत असतं. तोही विचार करतो की नाही, काही झालं तरी आता पुढचे राऊंडसुद्धा आपल्याला जिंकायचे आहेत आणि यासाठी त्यांचे आता प्रत्येक ठिकाणी प्रयत्न हे सुरू असतात. कारण आता प्रयत्न केले नाही तर कसं होईल. तेव्हाच ना अर्णव जेव्हा आपल्या आईसोबत बोलत असतो ना तेव्हा ईश्वरी मात्र आता अर्णवकडे पाहत असते आणि अर्णवलाही ती आता बघून बोलत असते की हो, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आणि त्याच वेळेला ही जण एकमेकांकडे बघत असतात. दोघंही जण जेव्हा एकमेकांकडे बघतात ना तेव्हा मात्र आता जी ईश्वरी आहे ती अर्णवला म्हणत असते की तुम्ही ना वाईट वाटून घेऊ नका, सगळ्या काही गोष्टी आहेत ना चांगल्या होतील. तुम्ही ना आता फक्त वाट बघा आता कसं कसं काय काय होतंय ते. कारण मला माहिती आहे ना की या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण काही झालं तरी करून दाखवायच्या म्हणजे दाखवायच्या असंही आता ठरलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी त्यांच्या ठरतात ना तेव्हा मात्र आता अर्णव ना ईश्वरीला जवळ घेतो. कारण आता त्या दोघांचंही बोलणं आईसोबत सेमच होत असतं. म्हणजे आधी ईश्वरीने फोटो घेतलेला असतो आणि बोलायला सुरुवात केलेली असते. त्यामुळे अर्णवलासुद्धा छान वाटतं की ईश्वरीचंसुद्धा आईसोबत छान बॉन्डिंग झालेलं आहे आणि त्यामुळे आता ईश्वरी आईचा फोटो घेऊन अर्णवच्या कुशीत विसावते. मग आता अर्णवलासुद्धा बरं वाटतं. अर्णवला आता ती उद्याचीसुद्धा तितक्याच जोरात तयारी करायची आहे असं म्हणते. मग दुसरीकडे मात्र आता अर्णव जो आहे तो सुद्धा ईश्वरीला म्हणत असतो की हो, तू म्हणतेस ते बरोबर आहे. आता उद्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित करायला हव्या. तेच आता दुसरीकडे जो राकेश आहे ना तो वाट बघत असतो की कधी एकदा कानावरनं बातमी ऐकायला येते. कारण त्याला असं वाटत असतं की आपल्याला ना कधी एकदा गोष्टी समजतायत आणि त्यामुळेच ना तो विचार करत असतो. कारण त्याला असं वाटत असतं की आणि ईश्वरी ह्या स्पर्धेत हरायला हवेत आणि मग तसाच विचार आहे ना आता ते करत असतात. आणि मग तसाच विचार करत असतानाच ना तो आता म्हणत असतो की काही झालं ना तरीसुद्धा माझ्या कानावर ना ती बातमी कधी येते ना असं मला झालं आहे. कारण अर्णव ईश्वरी ना काही झालं तरी ही स्पर्धा जी आहे ते जिंकायला नकोत असाही विचार ना आता करत असतात. इकडे आता हवालदार तिथे येतो आणि हवालदार जेव्हा तिथे येतो ना तेव्हा मात्र आता वाट बघत असतात इकडे असणारा राकेश. आणि मग तेव्हाच ना राकेशला समजतं की काही नाही, म्हणजेच ना आता ईश्वरी तर सेकंड राऊंडसुद्धा जिंकलेले आहेत आणि खरं तर त्यांचा बोलबालासुद्धा खूप जास्त आहे हेही आता म्हटलं गेलेलं असतं. आणि मग या सगळ्या गोष्टी जेव्हा समजतात ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो राकेशला बसतो. राकेशला असं वाटत होतं की ह्या दोघींकडे जबाबदारी दिली आहे म्हटल्यावर नक्कीच ना या दोघीही जणी काहीतरी करत असतील, पण कुठलं काय, काहीच करत नसतात या दोघीही जणी. म्हणून तर आता या राकेशला खूप मोठा धक्का बसतो. राकेश विचार करत असतो की हे काय झालं, म्हणजे मी ज्या गोष्टींचा विचार करत होतो त्या सगळ्या काही गोष्टी अशा कशा फ्लॉप होत आहेत हाही विचार ना मनामध्ये येऊ लागलेला असतो. तेच आता दुसरीकडे तो थोडासा विचार करतो की कधी ह्या सगळ्या काही गोष्टी पॉसिबल होतील. हवालदार म्हणतो की बघा, मी तुम्हाला ज्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या सांगून टाकलेल्या आहेत, पण आता तुम्हाला मी अजून काहीसुद्धा बोलू शकत नाही. कारण माझ्याकडनं जेवढं होतं
तेवढं मी तुम्हाला सांगितलं, आता मी येतो, माझं जरा काम आहे असं बोलून तो आता तिकडनं निघून जातो. आणि जेव्हा तो तिकडनं निघून जातो ना, तेव्हा मात्र आता राकेश म्हणत असतो की खरंच ना, कोणावरही आजच्या डेटला ना विश्वास मात्र ठेवायला नकोय. काय ना, मी विश्वास ठेवला या सौदामिनी वल्लरीवर. मला वाटलं ह्या दोघीही जणी काहीतरी करतील, पण कसलं काय, या दोघीही जणी कसलंच काहीच करत नाहीयेत. उलट आता मलाच काहीतरी करावं लागेल. या अर्णव ईश्वरीला ना पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं असेल ना, तर मलाच काहीतरी पावलं उचलावी लागतील, असाही विचार ना आता मनामध्ये तो आणत असतो. तेच इकडे ना वल्लरी जी आहे ती विचार करते की आता काय चाललंय काय नाही, याबद्दल तर मला बोलायला हवं ना. जर मी बोलली नाही तर कसं चालेल. आणि म्हणूनच मग ना तिने आता ठरवलेलं असतं. आणि मग आता तिने कॉल करायचा प्रयत्न सौदामिनीला केलेला असतो. सौदामिनीला आता ती कॉल करते ना, तेव्हा मात्र सौदामिनी बोलत असते की हां बोला ना, काय झालं. मग तेव्हाच ना सौदामिनीला तरी विचारत होती की माझं ना थोडं तुमच्याकडे काम होतं. तेच आता सौदामिनी वल्लरीला म्हणते की हो हो, तुम्ही फक्त ना तेवढंच करा, बाकी तुम्हाला काही येतं का, बाकी तुम्हाला ना काही म्हणून येत नाही. आता सौदामिनी खूप जास्त चिडलेली असते आणि जे तोंडाला येईल ना ते बोलत सुटलेली असते. आणि सौदामिनी जेव्हा एवढं सगळं बोलते ना, तेव्हा मात्र आता वल्लरी विचार करते की ही खूप जास्त भडकली आहे. जर आता आपण काही बोलायला गेलो तर अजून खूप मोठी चर्चा होईल. त्यापेक्षा ना आता आपण शांत राहिलेलंच बरं, असाही विचार ना वल्लरी करत असते. त्यामुळे वल्लरी आता शांतच राहायचं ठरवत असते. वल्लरी आता इकडे तिकडे बघते आणि त्यानंतर मात्र ती आता बघतच राहते. ती आता विचार करते की हिच्याशी जर बोलत बसले तर माझं काही खरं नाही, त्यापेक्षा आता मी फोन ठेवते. आणि तेव्हाच ना ती फोन ठेवताना म्हणत असते की माझं ना जरा काम आहे, मला फोन येतोय, असं बोलून ती कसा वल्लरी फोन कट करते. कारण तिला माहिती आहे की सौदामिनी ही चिडलेली आहे आणि रागारागात आपल्याला नको नको त्या गोष्टी बोलेल, आणि त्यापेक्षा ना आपण हिच्यापासून 4 हात लांब राहिलेलंच बरं, असा विचार ती करते. तर दुसरीकडे आता नम्रताने आकाशला कॉफी आणून दिलेली असते. जेव्हा नम्रता आकाशला कॉफी वगैरे आणून देते, तेव्हा आता आकाश जो आहे तो नम्रताला जाताना थांबवत असतो. आणि जाताना जेव्हा नम्रताला आकाश थांबवतो ना, तेव्हा नम्रता म्हणत असते की काय झालं. मग आकाश म्हणतो की मला माहिती आहे माझी बायको माझ्यावर रागवली आहे. मग तेव्हाच ना तुम्हाला इतकं कळतं ना, मग आता का विचारताय मला. मग तेव्हाच ना आकाश म्हणत असतो की मला कळतच नाही आहे, पण तुला राग आहे तरी कसला. तेव्हाच ना नम्रता बोलत असते की मग मला राग येणार नाही का. मग मला सांगा, आपणही त्या स्पर्धेमध्ये जिंकू शकलो असतो. काहीतरी गोष्टी आपल्या हातात होत्या, पण त्या सगळ्या काही गोष्टी तुम्ही हँडलच करत नाही आहेत म्हटल्यावर कसं होणार आहे सांगा ना. म्हणजे जर तुम्ही ठरवलंत ना तर काही होऊ शकतं, पण तुम्ही जर काही गोष्टी ठरवायच्याच नाही म्हणून म्हटलात तर कसं शक्य होणार आहे ह्या गोष्टी, असाही विचार ना आता केला जात असतो. तेव्हाच आता आकाश म्हणत असतो की एक बॅकअप म्हणून जे आहे ना ते आपण आहोत एकमेकांसोबत. म्हणजेच कसं, बॅकअप आपण या स्पर्धेत भाग घेतलेला आहे, आणि जर आपण या स्पर्धेमध्ये फर्स्ट नंबर यायचा प्रयत्न केला तर कसं चालणार आहे, तू मला जरा सांग ना. म्हणजे काही गोष्टी तुला पटतायत का, बघ तू विचार कर, असंही आता इकडे असणारा हा जो काही आकाश आहे तो सांगून तिला समजवायचा प्रयत्न करत असतो. पण तरीसुद्धा ना आकाशचं बोलणं तिला पटतच नसतं. ती आकाशला सरळ म्हणते की मला ना फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही बहुतेक विसरताय या सगळ्या काही गोष्टी. त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात. कारण मला असं वाटतं ना की तुम्ही जर या गोष्टी लक्षात ठेवणार नसाल तर आपण ही स्पर्धा कशी जिंकणार आहोत. कारण मला असं वाटतं की त्या स्पर्धेमध्ये तुम्ही खूप जास्त काही प्रयत्न केले होते. या तुलनेत तर अर्णव जिजूंचं काहीच नव्हतं, पण त्या ह्याच्यामध्ये तुम्ही हरलातच ना. मग मला तुम्ही जिंकताना हवे होतात, पण तुम्ही जिंकलात नाही, असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता आकाश नम्रताला पुरेपूर समजवायचा प्रयत्न करतो. आकाश नम्रताला बोलत असतो की बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. कारण आहे ना, आपल्याला ह्या स्पर्धेमध्ये ना एवढं काही जिंकायची गरज नाही आहे. जस्ट आपण भाग का घेतला आहे तर आपण बॅकअपसाठी असायला हवं म्हणून. पण एवढं समजूनही आता इकडे नम्रताला ऐकूनच घ्यायचं नसतं. तेच आता नम्रताच्या फोनवर वल्लरीचा कॉल आलेला असतो. वल्लरीचा फोन आलाय म्हणूनच मग आता नम्रता जास्त काही बोलत नाही.
आणि थोडक्यातच बोलून आता तिकडनं निघून जाते. कारण वल्लरी आता तिच्यावर भडकलेली असते आणि ती आता आकाशसमोर ना बोलू शकणार नसते आणि म्हणूनच मग तिने तिकडनं काढता पाय घेतलेला असतो. मग तेव्हाच ना आकाश नम्रताकडे बघत असतो. दुसरीकडे आता ईश्वरीच्या फोनवर शिर्केंचा फोन आलेला असतो आणि शिर्के आता म्हणत असतात की मॅडम साहेब कुठे आहेत, म्हणजे मला त्यांच्याशी बोलायचं होतं, सरांना कॉल करत होतो पण सरांचा काही कॉल लागत नाही आहे. अच्छा सर ना वॉशरूममध्ये आहेत, थोडं फ्रेश व्हायला गेलेत, काही काम होतं का, बोला ना. मग तेव्हाच ना शिर्के आता ईश्वरी अर्णवचं कौतुक करत असतो आणि म्हणत असतो की काय बोलू मॅडम, तुम्हाला सांगू का, तुमच्या नावाने तर फॅन पेज बनायला लागलेत, म्हणजे तुमचं कपल केवढं भारी आहे, काय आहे याबद्दल बाहेर ना खूपच जास्त चर्चा होते. आणि तुम्हाला सांगू का, सगळ्यांनी फॅन पेज काढलेत, फॉलोअर्स वाढत आहेत, प्रत्येकाची आता हवा चाललेली आहे आणि त्यामध्ये सगळ्यांच्याच तोंडून ना फक्त आणि फक्त तुमचंच नाव घेतलं जातं आहे, हेही आता बोललं जात असतं. एवढ्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या ऐकून ना ईश्वरी खूप जास्त खुश असते. तेवढ्यातच अर्णव फ्रेश होऊन आलेला असतो. मग आता ईश्वरी फोन स्पीकरला टाकते आणि तेव्हा अर्णवलासुद्धा ह्या सगळ्या काही गोष्टी ऐकवत असते. अर्णव जो आहे तो म्हणत असतो की काय झालं आहे. तेव्हाच ना आता शिर्के म्हणतात की अहो सर, आपल्या नावाने फॅन पेज बनत आहेत, म्हणजेच ना तुमचं नाव आता अख्ख्या पूर्ण सगळीकडे फिरते, तुमच्या नावाने फॅन फॉलोअर्ससुद्धा खूप जास्त वाढायला लागले आहेत. आता सगळ्यांचीच भांडणं चालली आहेत तुमच्या एक एक पोस्ट टाकण्यामध्ये आणि ह्या सगळ्यामध्ये. आणि तुमच्या कपलला तर आता खूप बेस्ट अशा काही काही गोष्टीसुद्धा सांगितल्या जातात, म्हणजे मेड फॉर इच अदर आहे, खूप भारी आहे कपल असं वगैरे. आणि मग हे सगळं ऐकून ना इकडे असणारी ईश्वरी जी आहे ती खूपच जास्त खुश झालेली असते. कारण ईश्वरीने ह्या सगळ्या काही गोष्टी नोटीस केलेल्या होत्या आणि तिला माहिती होतं की ही स्पर्धा ती लोक जिंकल्यामुळे हे सगळं काही त्यांना ऐकायला भेटते छान छान. आणि त्यामुळेच ना आता ती खूप जास्त खुश असते. तेच आता दुसरीकडे ईश्वरी जी आहे ती अर्णवला म्हणत असते की भारी ना, म्हणजे बघा ना, आता जिकडे तिकडे आपली चर्चा होते म्हटल्यावर आता आपल्याला स्पर्धा ही काही झालं तरी जिंकून दाखवायची आहे. आणि बघितलं ना, आज आपण शिलाई मशीन होती आणि ते शिवून दाखवलं त्यामुळे जिंकलो. मग त्यामध्ये ना मुद्दामून अर्णव ईश्वरीला सतवायचा ठरवतो. तो बोलत असतो ही स्पर्धा काय मी काय तुझ्यामुळे जिंकलो नाही आहे, हे सगळं ना माझं क्रेडिट आहे, मी जर तो ड्रेस चिंध्यांपासून शिवला नसताना तर एवढं नाव पुढे आलंच नसतं. तेच आता ईश्वरी म्हणत असते तुम्हाला चिंध्या शिवायला जर मी मशीनच ठीक करून दिली नसती तर तुम्ही कसे काय जिंकणार होतात, तुम्ही ही स्पर्धा जिंकणार नव्हतात, असंही आता ईश्वरी जी आहे ती बोलत असते. ईश्वरीची बाई या सगळ्या काही गोष्टी बोलते. अर्णव म्हणतो की मी माझं मॅनेज केलं असतं कसंही आणि मला ना अशी कोणाची गरज लागत नाही, तू जर काय झालं मशीन ठीक करून दिली नसतीस म्हणून काय वाटतं मी काही करू शकत नाही का, मी बऱ्याच गोष्टी करू शकतो, असंही आता म्हटलं जात असतं. मग ईश्वरी म्हणत असते की भलाईचा जमानाच नाही राहिलेला, म्हणजे आपण एवढी सगळी जास्त भलाई केलेली आहे पण याबद्दल आपल्यावर नावच घेतलं जात नाही आहे. तेच आता वल्लरीशी बोलायला नम्रता बाहेर आलेली असते आणि मग आता वल्लरी नम्रताला बोलत असते की तू काय ठरवलं आहे, म्हणजे तू ठरवलंच आहे का की हरायचं, तुला मी 10 वेळा सांगितले की काही झालं तरी तुला जिंकायचं आहे आणि याचसाठी मी तुला एवढे प्रयत्न करून देते, एवढा सगळा जुगाड करते, पण तू काय करतेस, प्रत्येक वेळेला स्पर्धेत हरतेच आहेस, का असं होतंय, असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा नम्रता ही चिडत असते आणि नम्रता म्हणत असते की मला पहिल्यांदा सांगा की तुम्हाला नक्की काय करायचं आहे, फक्त ईश्वरीला हरवायचे की अख्ख्या कुटुंबाला हरवायचे, कारण मला तुमच्या बोलण्यातनं तर असं वाटतं की तुम्ही पूर्ण मुळात कुटुंबाच्या मुळाशी उठलेला आहात. मग जर तुम्हाला फक्त माझे आणि ईश्वरीची भांडणं लावायची आहेत, ईश्वरीला आणि मला या दोघांमध्येच आमचं कॉम्पिटिशन करायचं आहे ना तर फक्त तेवढ्याबद्दल बोला ना, असंही आता ती नम्रता जी आहे ती वल्लरीला डायरेक्टच बोलून दाखवते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलून दाखवते ना तेव्हा वल्लरी जी आहे ती लाईनवर येते आणि ती नम्रताला म्हणत असते की अगं मी तुला तेच बोलते ना, मला सुद्धा तुला तेच सांगायचं आहे नम्रता की तुला ना ह्या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं आहे. जर या स्पर्धेमध्ये तू जिंकलीस ना तर तुझ्या घरात उदो उदो होणार आहे, नाही तर त्या ईश्वरीचाच होणार आहे. मग तू ठरव काय करायचं आहे ते. 4 शब्द 4 गोष्टी मी तुला सांगायचा प्रयत्न करते, परत इकडे मी मॅनेजसुद्धा करते, पण तू काय करतेस, मातीच खातेस ना ह्या सगळ्या काही गोष्टींमध्ये, असंही आता इकडे असणारी वल्लरी जी आहे ती मात्र बोलून दाखवत असते.
आता इकडे नम्रता जी आहे ती मात्र म्हणत असते की तुम्ही म्हणताय ना त्या पद्धतीने मला जितके प्रयत्न करता येतील ना तितके माझ्या परीने मी प्रयत्न करणार आहेत, पण जर मला काही जमत नसेल तर त्यावर ना तुम्ही मला टोमणे तरी मारू नका. त्याचबरोबर वल्लरी म्हणत असते की बघ बाबा, तुला जिंकायचं असेल तर तुझं ह्या घरामध्ये स्थान निर्माण करायचं असेल ना तर ते तुझं बघ. मी तुला आता काहीच करणार नाही आहे ना काही बोलणार आहे, कारण मी बोलायला गेली तर तुला वेगळंच काहीसं वाटतंय. आता इकडे वल्लरीने नम्रताला सुनावलेलं असतं, त्यामुळे ना नम्रता आता विचार करत असते की आई बोलतायत ना ते सुद्धा बरोबर आहे. तेच आता इकडे अर्णव ईश्वरीचं तू मेमे सुरू असतं. म्हणजेच काय, ईश्वरी ना अर्णवशी बोलायचा प्रयत्न करत असते. ईश्वरी अर्णवकडे बघत असते आणि अर्णवला म्हणत असते की म्हणजे अर्णव सर, तुम्हाला असं म्हणायचं आहे ना की जे काही करताय ते तुम्ही केलं आहे, म्हणजे तुमच्यामुळेच ही स्पर्धा जिंकलेली आहे. मग तेव्हाच ना अर्णव ना मोबाईलमध्ये फॅन फॉलोअरसुद्धा बघत असतो आणि मुद्दामूनच ना आता तो ईश्वरीला चिडवत असतो. ईश्वरी आता त्याला म्हणत असते की ठीक आहे, आता भलाई का जमाना नाही रहा, आपण काय बोलावं आता, म्हणजे मी एवढी मदत केली पण तुम्हाला त्याचं कुठे कौतुक आहे, तुम्हाला फक्त तुम्ही केलेलं दिसतंय ना. असू दे तुम्ही केलं आहे ना, तुमच्यामुळे ही स्पर्धा जिंकला आहात ना तुम्ही, तर असू दे तुम्हीच केलं आहे आणि तुमच्यामुळेच ही स्पर्धा तुम्ही जिंकला आहात. बस एवढंच हवं आहे ना तुम्हाला, एवढंच ऐकायचं आहे ना, म्हणजे तुम्हाला ना माझं कौतुक करायचं नाही आहे, फक्त तुम्हाला तुमचं महत्त्वाचं आहे. मग ठीक आहे, दिलं तुम्हाला क्रेडिट, तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालंय असं बोलून ती आता मुद्दामून ना त्याची मजा घेत असते आणि त्याला चिडवायचा प्रयत्न आता ती करत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी होत असतात ना तेव्हा मात्र आता इकडे जो आहे तो शांतच राहतो. ईश्वरी आता तिथून उठते आणि ईश्वरी इकडे तिकडे बघू लागते, कारण ईश्वरीला कळतं की आता अर्णव काही आपल्याबद्दल 4 शब्द गोडसुद्धा बोलत नाही आहे आणि त्यामुळेच ना आता ती थोडीशी का होईना चिडलेली असते. अर्णवच्या लक्षात येतं की चिडलेली आहे. तेच आता ईश्वरी अर्णवला सांगत असते की केस पुसून घ्या, नाही तर पुन्हा शिंकत बसाल माझ्या बाजूला बसून हातची करून. मग आता अर्णव बोलतो कसं शिंकायचं दाखव आणि असं बोलून तो आता ईश्वरीची मजा घेत असतो. आणि मग काय, इकडे आता ईश्वरी जी आहे ती मात्र आता शिंकत असते आणि त्याला दाखवत असते. तेच आता ईश्वरी शिंकत असताना अर्णवला ना हसायला येत असतं. अर्णव तिच्याकडे पाहून हसतो. मुद्दामून ना अर्णव ना ईश्वरीसोबत भांडायचा प्रयत्न करत असतो. तेच इकडे वल्लरी जी आहे तिने आता नम्रताला भडकवलेलं असतं आणि नम्रताला सांगितलेलं असतं की आता जे काही आहे ते तुझ्या हातात आहे आणि तुला प्रयत्न करायचे आहेत आणि जर तू थांबलीस ना तर काहीसुद्धा होणार नाही आणि मग घरात काय सगळीचकडे फक्त ईश्वरीचा नावाचा उदो होईल. मग विचार कर की कोणाच्या नावाचा उदो झाला पाहिजे. मी काय फक्त तुझा विचार करते आणि आकाशचा, आकाश आणि तू फक्त पुढे राहायला हवेत आणि तुम्ही जिंकायला हव्यात असं मला वाटतं आणि म्हणूनच मी चांगल्या ह्याच्याने तुला बोलते. पण जर माझ्या ह्याचा तू चुकीचा अर्थ लावत असशील तर त्याला मीही काही बोलू शकत नाही असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र वल्लरीने आता नम्रताच्या मनामध्ये काही भरवलेलं असतं आणि त्यामुळेच ना नम्रता आता त्याच परीनं विचार करत असते. इकडे आकाशला मात्र कळत नसतं की नम्रता अशी का वागते, पण त्याचं मूळ कारण तर इकडे वल्लरीच तर असते. वल्लरीच तर आता एक गोष्टी सांगून ना भडकवायचा प्रयत्न करत असते. वल्लरीने आता चांगलीच काडी लावलेली असते. म्हणजेच काय तर तिला ना आता भांडणं लावायची असतात या ईश्वरी आणि त्याचसोबत अंजलीमध्ये आणि त्याचसाठी तिचे प्रयत्न सुरू असतात आणि ते प्रयत्न ती अगदीच ना जोरात करत असते. म्हणजे तिला असं वाटत असतं की ती कुठेही कमी पडायला नको आणि यासाठी तिचे हे सगळे काही प्रयत्न सुरू असतात. तेच दुसरीकडे आता नम्रता जी आहे आता वल्लरीचा फोन ठेवलेला असतो. वल्लरीचा फोन ठेवल्यानंतर नम्रता एका पॉईंटला जी आहे ती आता थोडासा का होईना विचार करत असते आणि जेव्हा ती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करते ना तेव्हा मात्र आता इकडे ती म्हणत असते की नाही, आई बोलत होत्या ना ते अगदी बरोबर आहे. मला काही झालं तरीसुद्धा असं तसं बसून चालणार नाही आहे. काहीतरी प्रयत्न हे करायलाच हवे आहेत आणि जर मी प्रयत्न नाही केले तर या सगळ्यामध्ये मीच त्याच्यावर होईल. मग आता ती स्वतःच प्रयत्न करायचं ठरवते आणि मग जेव्हा ती आता ठरवते ना तेव्हा ईश्वरीचं काहीतरी करायचं, उद्याच्या स्पर्धेत मी जिंकायला हवी असंही प्लॅनिंग ना आता ती करायला सुरुवात करते. आता जेव्हा या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग तिच्या डोक्यामध्ये होत असतं तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की चला
ठीक आहे. मग आता ईश्वरी नम्रताच्या विरोधात काही ना काही कारस्थानं करायचा प्रयत्न करत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की ईश्वरी आता गणूबाप्पासमोर प्रार्थना करत असते आणि गणूबाप्पाला म्हणत असते की बघितलं का, इथे कोणाला कोणाचं क्रेडिट द्यायचं नाही आहे, प्रत्येकाला प्रत्येकाचं क्रेडिट घ्यायचं आहे. तेवढ्यातच अर्णव तिथे येतो आणि ईश्वरीला जवळ घेऊन ईश्वरीला आता म्हणत असतो की तू नको इतका विचार करू, मला कळतंय की तुला ह्या सगळ्याचा त्रास होतोय, पण नको मनाला लावून घेऊ. मला माहिती आहे आज तू नसली असतीस ना तर मी ही स्पर्धा जिंकलो नसतो. असं बोलून अर्णव आता ईश्वरीला समजावून ईश्वरीला क्रेडिट वगैरे देऊ लागतो. तेव्हा कुठे जाऊन ईश्वरीचा जीव जो आहे तो भांड्यात पडतो. तेच आता इकडे राकेशने ठरवलेलं असतं की ह्या सगळ्यांना उद्ध्वस्त करायचं आणि त्याचसाठी तो अर्णवच्या आता ज्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवणार असतो आणि अर्णवला आता उडवून लावणार असतो. त्याला अर्णवचा काटा काढायचा असतो आणि यासाठी त्याचे हे प्रयत्न सुरू असतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका.